नमस्कार मंडळी, तुमच्याकडे ही डेलचा लॅपटॉप असेल आणि डिव्हाइस मॅनेजरमध्ये जर तुमचा ड्रायव्हर्स अपडेट होत नसेल अशा प्रकारे, तर तुम्ही डेल कमांड अपडेट या ॲप्लिकेशनचा यूज करून ड्रायव्हर्स अपडेट करू शकता। ते कसं करायचं आहे ते आपल्याला मी आज दाखवतो आहे। डेलचा लॅटिट्यूड 3400 लॅपटॉप आहे आपल्याकडे। सिरियल इथे आपल्याला शो करतो आहे। सध्या आपल्याला लेटेस्ट ड्रायव्हर ह्या लॅपटॉपसाठी कुठले अवेलेबल आहेत डेलच्या ऑफिशियल साईटवरून हा ऑटोमॅटिकली ड्रायव्हर चेक करतो। ते आपल्याला चेक ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अपडेट्स चेक करत आहे। डिव्हाइस स्कॅन करून तो आपल्याला डिटेल देईल कुठले ड्रायव्हर्स अवेलेबल आहेत जे अप टू डेट झालेले नाहीत विंडोज अपडेटमध्ये। ते बघा वॉर्निंग लिहून आलेली आहे, कारण याने AC अडॅप्टर जो आहे चार्जर तो कंटिन्यू लावून ठेवला सांगितलं आहे, कारण इथे बायोस अपडेट आलेला आहे लेटेस्ट। सध्या याचं जे करंट बायोस व्हर्जन आहे ते 1.34.0 आहे, 2024चा आहे। आणि जे लेटेस्ट अपडेट आलेलं आहे ते आपण इथे कमांड अपडेटमध्ये बघू शकता। व्ह्यू डिटेल्समध्ये जाऊन 17/2/2025 ला डेलने रिलीज केलेला आहे लेटेस्ट बायोस व्हर्जन। इंटेलचा मॅनेजमेंट इंजिन इंटरफेस आहे जो आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क इथे दाखवत होता, तो ही इथे अपडेट होणार आहे। तर मी याला क्लोज करून इन्स्टॉलेशनला जातो आहे। कंप्लीट झालेलं आहे, इथे आपण बघू शकता। इथे आपण रिस्टार्ट केल्यानंतर बायोसचं अपडेट आहे ते चालू होईल। बायोस अपडेट होताना कधीही लक्षात ठेवा, पॉवर अडॅप्टर जो आहे तो कधीही डिस्कनेक्ट करू नका, नाहीतर लॅपटॉप डेड होण्याची शक्यता असते। ऑन अडॅप्टर बायोस अपडेट आपल्याला करावं लागतं नेहमी। बायोस अपडेट जर फेल झालं तर तुम्हाला जे सॉफ्टवेअरच्या थ्रू बायोस अपडेट करावं लागतं ते चिप लेवल इंजिनियर फक्त करू शकतो। असेच अधिक व्हिडिओ आणि अधिक टेक्निकल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता। थँक्यू।